थोडं मागं पुढं चालू म्हणजे काम लागत नाहीये किंवा लेट होतंय, त्यामुळे कळत नाहीये काय करावं काय नाही. आणि वापस जाण्याकरता आलो आपण इकडं. मी असं नाही म्हणते वापस जायचं म्हणून, पण काम लागत नाही ना, माझं पण डोकं काम करत नाही ना, काय करावं. चार असा फुटून गेला हा. आता काय पाणी पण वाया गेलं 10 रुपयाचं. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं श्रुती निरंजन या युट्यूब चॅनलमध्ये. परत नमस्कार कर. तर कसे आहात, मजेतच असाल तुम्ही. आपल्या याच्या आधीच्या ब्लॉगला पण चांगला सपोर्ट दिला, असं सपोर्ट असू द्या. तर विषय आजचा असा आहे की पुण्यात आलो आणि लगेच 200 रुपयाचा लॉस झालेला आज आम्हाला. कारण की मी आज सकाळी जारमध्ये पाणी आणलं आणि वरतून पायऱ्यांवरती आणताना जार माझ्या सटकला. कारण की तो वरती म्हणजे एक भिंत होती, त्या भिंतीत झाला सटकला माझ्या खांद्यावर. तो जसा सटकला तसा डायरेक्ट तो फुटून गेला. आणि मी तो काल परवा आणला होता ना, परवा दिवशी नवीन आणला होता जार, एकदाच भरून आणला आणि आज लगे फुटून गेला. कालच आणला होता आणि आज लगे फुटून गेला. त्याच्यामुळे मला आज परत दुसरा जार आणावं लागला, कारण की आम्ही जास्त सामान आणलेलं नाहीये. त्यामुळे दाखव पहिले आपला जार कुठे फुटला. इथं फुटला, कशा तुटून गेला देव. तर हे बघा जार असा फुटून गेला हा. आता काय पाणी पण वाया गेलं 10 रुपयाचं. तर हे बघा लाईट गेली त्यामुळे टॉर्च लावला श्रुतीनं. इकडे लाईट पण जाते, इकडं लाईट जाते. काल पण गेली होती, काल पण बराच वेळ आम्ही जेव्हा लाईट गेली तर बराच वेळ गेली, पण लगेच आली ना. लगेच नाही तरी 10 मिनिटं तरी गेली. तर श्रुती आज पोळ्या करायला लागली, कारण की गहू आणलेले होते पण पोळ्या काही केल्या नव्हत्या. हा वरचा रुमाल. दळण आणलेलं नव्हतं तर आत्ता दळण आणलेलं आहे. श्रुतीची पहिली पोळी पहा. नाही होती, तवाच गरम नाही झाला. ओ मग होऊ दे ना गरम. गॅस बारीक आहे. तर असं काही स्वयंपाक आज काय करणार आज जेवायला. काल तर अंड्याची भाजी केली होती, आज का मसुराची डाळ केली. मसुरीची डाळ केली. हे बघा डाळ यामुळे करायला लावली मी की वरदला पण मग फिक्की डाळ होऊन जाईल. वरचं फिक्की डाळ केली असेल ना वरदला. ही वरदची डाळ. तर आता श्रुती स्वयंपाक करायला लागली. श्रुती किती पोळ्या टाकणार तू आज. एक तर म्हटलं 1-2 शिल्लक टाक, कारण की सकाळी मग मस्त बारीक करून चुरमा करून नाश्त्याला. एवढं सकाळी तरी हे होत नाही ना. आणि आपण सध्या आता किराणा भरलेला नाही, उद्या भरू पोहे घे मग ते आणून घेऊ त्याच्यात. आज जाऊ आपण रोज तुम्ही एक दिवस लांबवा लागले बरं का. वरच नको ना, ती पण जा फुटून जाईल ना अजून. काऊन येडवाणी करायला तू वरद. काय झालं, काय केलं तू, काय केलं. तसं नाही करू शकत. हा म्हणून फेकून दिला त्यानं. तुला म्हटलं ते घेऊ नको म्हणून. त्याला कापून आपल्याला दुसरं काम येऊ शकतं ना ते. आपण उद्या जाऊ मस्तपैकी किराणा भरायला, सकाळून दुपारून नाही तर सकाळून. दुपारी नाही जमत उन्हामुळे, त्याला वरला बाहेर नाही काढता येत उन्हामुळे. काय घ्यायला तू आता. ते बघा याचं खेळणे नाही म्हणून काही चालूच आहे त्याचं. मी म्हणतेय की जर लवकर नाही भरलं तर म्हणजे आता आपण मोजके पैसे आपल्याकडे आहे, बरोबर महिना भरूस तर समजा परत जर नाही झालं तर आपल्याला मध्ये प्रॉब्लेम होईल ना. त्याच्यापेक्षा एकदा भरून टाकलं की मग काही हरकत नाही, बाकीच्या गोष्टी पण मार्गी लागतात ना. चला उद्या कन्फर्म भरू आपण. मी दुपारी आले तर झोप घेतली 5 ते 6. 1 घंटा आलो किती वाजता, 5 वाजता. पण मग तेच ना, आपण झोपा काढण्यासाठी थोडं ना आलोय. बर मग मी झोपते का पहा बरं. ठेसा केला का. केल्या त्या मिरच्या सुकल्या होत्या तर मी करून टाकला म्हणा. एवढं काही खास जमला नाही सुट्टी ठेसा इथलचं. मिरच्या हे ना सुकल्या होत्या त्या आणि त्यानंतर तव्यावर केला मी. आज पोळ्या बनवायचं हे कारण आहे की वरद म्हणजे मला आज पोळी भाजी खायची. काय
नाही निघत, निघलं ना. तोडून टाकलं त्याने, ते पण तोडून टाकलं. नुसतं ते सामानाचे नुकसान करणारे बोलतो. जाऊ दे. आणि इथं विषय असा आहे की इथलचे जे म्हणजे गहू आहे ना, इथं दळून द्यायचे 35 रुपये धडा आहे ना. आपल्याकडे काय धडा आहे? आपल्या इकडं पण 20 रुपये. हो 20 रुपये धडा आहे आपल्या इथं. काय माहिती बाबा, मला आता 25 रुपये आपल्याकडे, 25 रुपये सॉरी. मला आता 5 किलो रुपये, मधलं 5 रुपये काहीच किलो. माहिती नव्हतं, कारण मला तिथं काहीच टेन्शन नव्हतं. सगळं माझे सासरे आणायचे, भाजीपाल्यापासून तर किराणापर्यंत दळून सुद्धा माझे सासरे आणायचे. मला काहीच माहित नव्हतं. आता अजून मला हे पण माहित नाही साखरेचे भाव किती, 38-40 रुपये किलो साखर आहे माहिती मला. हे पण माहित नाही मला. डबल तेल काय आता जेव्हा आपण किराणा भरू का तेव्हा माहित पडेल मला. तर बघू आता किराणा कितीचा तो कितीचा नाही आपला. अगोदर सवय होती मला माझ्या मम्मीकडं, पण इकडं आल्यापासून यांच्यामुळे सवय मोडून गेली माझी. नाही तर पहिले सगळं मला माहिती राहायचं, आता काय माहित नाही मला. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात? मजेतच असाल. मी रात्रीचाच ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करतोय, कारण की रात्री मी थोडा ब्लॉग घेतला होता, तुम्हाला दिसलंच ते आता पुढे. तर विषय असा होता की इथं आलेलो आहे पुण्याला राहायला आम्ही. पण विषय असा झाला की जिथं आम्ही काम बघितलं होतं तिथं आमचं कामाचं थोडं मागं पुढं चालू, म्हणजे काम लागत नाही आहे किंवा लेट होतं आहे, त्यामुळे कळत नाही आहे काय करावं काय नाही. तर आता बघू काय होतं. तर कारण की आता पैसे पण कमी राहिले, खर्च खूप खर्च व्हायला इथं. डेलीचा 200 रुपये तरी खर्च होतोय घरात. आणि तसा माझा पण खर्च नाही बाहेर राहील, आणि गाडीत पेट्रोल हे सगळ्या गोष्टी पण पाहायला लागत आहे. तर आता बघू काय होतं. काम तर लागत नाही म्हणजे लेट होतं आहे किंवा लागत नाही असंच समजा. कारण की आता तर मी मला येऊन तरी बी आम्ही 1 तारखेला आलो, आज 6 तारीख. 6 दिवस झाले. तर कामाचं काही नियोजनच लागत नाही आहे. तसं आम्ही मी, सोनू आणि रामभाऊ आम्ही तिघंजणही CCTV, डिश TV आणि बाकीचे कामं करणार आहोत इलेक्ट्रिकलचे. तर कोणाकडे असेल काम तर नक्की सांगा. कोणाची डिश फिट करायची असेल तर ते पण सांगा, आपण TV डिश सगळं फिट करतो. कारण की यूट्यूबवरून हे शक्य नाही ना, फक्त यूट्यूबवर सगळ्या गोष्टी चालणार. यूट्यूबवर एवढं म्हणजे धकत नाही, कारण की महिन्याला पेमेंट होती ना. त्यामुळं आता तो डेली पैसे येण्यासाठी काही ना काही करावं लागेल ना. लहान पोरवधी घरात त्याला पण खर्च लागतो, रोजचे दूध म्हणा हे म्हणा त्या गोष्टी सगळ्या लागतात त्याला. तर त्यामुळे थोडा आता अडचणच आलेली आहे. तर बघू श्रुती काय म्हणते तर कामाबद्दल. नमस्कार. वरद नमस्कार. हा तू हंबा पाहतो तू. नमस्कार वरद. हा मग तू हंबा पाहतो. नमस्कार. तर काय चालू आहे? जेवण नाश्ता काय केलं वरदला आज नाश्त्याला? चला का मुरमुरे, फोडणीचे मुरमुरे केले का? एक नवीन करून बघितलं मी आज, ते छान झालं. आवडलं वरद तुला? कसं आहे आऊ? हे कसं आहे वरद? छान आवडलं त्याला. ते कांदा टोमॅटो वगैरे असं पोहे जसं करतो आपण तसं भिजू घालून केलं मी ते. आवडलं त्याला. तुला तर आता माहिती आहे कामाचं काय विषय चालू आहे, काम लागत नाहीये. हा ना. तर तुझं काय म्हणणं आहे, काय करायला पाहिजे आपण आता, म्हणजे काय करावं कामाचं? आता काय लागूच तर काय करता येतं आपल्याला, पैसे चालू ठेवा ना. पण आता मला जायचंच आहे ना, तिकडच जायचं ना, मी कामच बघायला चाललो ना. जर नाही लागलं काम तर परत जावं लागेल का? काय वाटतं तुला? लागल ना थोडंफार, म्हणजे थोडासा टाइम लागल, पण लागल ना. किती टाइम लागेल श्रुती? आता 6 दिवस झाले आपल्याला येऊन. कामाचा काहीच पत्ता नाही आपला अजून. होतं बरं कोणत्या पण गोष्टी. कामाचा एक तर काहीच पत्ता नाही आहे आपला. पैसे पण संपत चाललेले आपले. आता वापस जायला पुरेल का आपल्याला? येण्यासाठीच एवढा खर्च केला, जाण्यासाठी खर्च नाही लागणार का? आणि वापस जाण्याकरता आलो आपण इकडं. मी असं नाही म्हणत ते वापस जायचं म्हणून, पण काम लागत नाही ना. माझं पण डोकं काम करत नाही ना, काय करावं. असं 4-5 दिवसामध्ये काम लागत असतं का? लोक महिनो किती वर्ष फिरते.
तेवढे पैसे आहे का आपल्याकडे तोपर्यंत घर चालत असं? एवढे पैसे नाहीये म्हणा आपल्याकडं, पण आता सिटी आहे, जे लागल ते करावंच लागल ना, जे भेटल ते काम करावंच लागल. कारण की तुला माहिती युट्यूबवरून काही आपल्याला जास्त धकत नाही, त्यामुळं आपल्याला कामाशिवाय पर्यायच नाही. एक तर वरदमुळे जास्त आपल्याला खर्च लागतो घरात. असं थोडी त्याला किती लागतंय? तेच ना, पण त्याला दूध हे त्या गोष्टी लागतेच ना. किती खाताय ते लेकरू. बघू आता काय होतं काय नाही. आता चाललोय मी एक ठिकाणी काम बघायला. हे मी जिथं पहिले काम बघितलं होतं ना, तो माणूस म्हणतोय की 2-3 दिवसात होईल, 2-3 दिवसात होईल. आता काय माहिती किती टाइम लागतो त्याला. होईल ना, आता तो म्हणतोय म्हटल्यावर होईल ना, पण उगाच थोडी काही सांगणार आहे. आणि त्या राम भाऊ, मी सोन्या, आम्ही 3 जण निसतं हिंडायलो 3-4 दिवस झाले काम पाहत. आत्ता मला सोनूचा फोन आला तर जायचं परत काम बघायला. तर चला मित्रांनो, मी जातो आता काम बघायला. परत एकदा रामभाऊचा कॉल आला आत्ताच. रामभाऊ, मी सोनू, आम्ही 3 जण जातोय परत एकदा त्या माणसाकडे. आणि परत एक ठिकाणी बघितलेलं आहे, तिथं पण जाऊन बघतो. जे लवकर लागेल ते लागेल, कारण की सध्या कामाची खूप गरज आहे. आणि जर काम लागलं नाही तर बहुतेक जालना रिटर्न करावं लागणार आहे. बघूया आता काय होतं काय नाही, पुढं आता तुम्हाला कळणंच. आणि कोणाचे ते काम असेल तर मला श्रुती निरंजन लुंगे हे पहिले आपलं इन्स्टाला चॅनल आहे, पेज आहे, त्याला जाऊन तुम्ही मला मेसेज करा. मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला माझा नंबर पाठवाल आणि तुमचं काम करून देईन. जर कोणाला डिजिटल बसवायचे असेल तर नक्की सांगा. तर चला, भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय.